कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात क्रिकेट खेळण्याच्या किरकोळ वादातून विद्यमान सरपंचाला काठीनं बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे। या प्रकरणामुळे महाड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलंय। मिळालेल्या माहितीनुसार ग्रुप ग्रामपंचायत सवाने येथील विद्यमान सरपंच यशवंत पवार हे मुलांच्या क्रिकेट खेळण्याच्या वादाबाबत जाब विचारण्यासाठी गेले होते। यावेळी आरोपींनी त्यांना अश्लील शिवीगाळ करत घरात घुसून काठीने बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे। तसेच तुला बघून घेतो अशी धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। या मारहाणीत सरपंच यशवंत पवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। दरम्यान या प्रकरणी महाड MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अरुण मुकणे, गणपत मुकणे, संदीप मुकणे आणि गणेश पवार या चौघांविरोधात विविध कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे। विशेष म्हणजे जखमी सरपंच आणि आरोपी हे दोघेही शिवसेना शिंदे गटाशी संबंधित असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे। पुढील तपास महाड MIDC पोलीस करत आहेत।